गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. एक चांगला गोलंदाज आहे. हो या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बोट फिरवली होती क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अभिषेकने मात्र या ठिकाणी बंटी पाटील आहे त्यांनी मात्र झेल सोडला गेला. एक मोठा मासा गळाला सापडला होता. मात्र या ठिकाणी काय घडलंय पहा. बंटीकडनं ही चुकी पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने बंटीकडनं बऱ्याच वेळा असे झेल मात्र चांगले पकडले जातात. क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतं. मात्र या ठिकाणी राणा मोरे सारख्या फलंदाजांना एक लाईफ लाईन मिळाली आणि त्याच जीवनदानाचा फायदा नक्कीच राणा मोरे उठवणार. कारण रोहाचा मिस्टर 360 म्हणून ज्याला संबोधलं जातं तो मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याला जीवनदान मिळालंय आणि त्या नक्की जीवनदानाचा पुरेपूर फायदा उठवणार यात कोणती शंका नाही. जेव्हा जेव्हा खेळाडूंना फलंदाजा जीवनदान मिळत तेव्हा नक्कीच कर्दनकाळ झाले ते संघासाठी, विरोधी संघासाठी. निशी कर्णेकर स्ट्राईकला आलाय. एक अष्टपैलू खेळाडू. हो या ठिकाणी होई लोअर फुलटॉस चेंडू होता. दिवेश अग्रावकर ब्रावो या नावाने परिचित असलेला खेळाडू. त्याच्या हातामध्ये चेंडू मात्र या ठिकाणी विसावला गेला. एक धाव कंप्लीट केली गेली. निशी कर्णेकरला आपण पाहतो आज रोडगावचा सुपुत्र मात्र रोहा नाही, रायगड नाही, महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं. आणि नक्कीच आपल्या रोहाचा नाव मात्र या ठिकाणी अगदी महाराष्ट्राच्या बाहेर नेतवले पण पाहायला मिळतोय. हो चपळून मारण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र दिसत नाही. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धावांचा या ठिकाणी पहा पहिला चेंडू वाईड आला. नंतर मात्र या ठिकाणी धावा थांबवण्याचा प्रयत्न देखील राहिला. एक झेल देखील या ठिकाणी आला होता मात्र झेल सुटला गेला. धावसंख्येचा विचार केला तर धावा मात्र धावपळकावरती राहिल्यात. बिनबाद 4 धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. तुषार डवलेकर पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. हो गती परिवर्तन केलंय मात्र फटका फसलाय. नाही झाला चेंडू फळीचा मेळ आणि फलंदाजा घेतलाय झेल आणि संपला या ठिकाणी निशी कर्णेकरचा खेळ. तर या ठिकाणी मात्र निशी कर्णेकरला बाद केलंय. तुषार डवलेकर या ठिकाणी प्रामुख्याचा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय त्याच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने जर पाहिलं निशी कर्णेकर जो सरसेनापती कर्णधारला मात्र या ठिकाणी संस्थेमध्ये बाद केलं गेलं. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 4 धावा धावपळावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वागेश्वर रोड संघाचा स्वरूप हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जी संधी मिळाली खऱ्या अर्थाने स्वरूपला त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो नवख्या खेळाडूला संधी मिळत नसते. तर आज मात्र या खेळाडूला संधी मिळाली. या संधीचं सोनं करावं लागेल. आपली प्रसिद्धीता जर या ठिकाणी सिद्ध करायचं स्वतःला मात्र या ठिकाणी प्रसिद्ध देखील व्हावं लागेल. तुषार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. कोलर टप्प्याचा चेंडू होता. अगदी पाहिला आपण शरीरापासून थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न देखील राहिला होता. मात्र फलंदाजाने या ठिकाणी सन्मान दिला चेंडूला. एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. धावसंख्येचा विचार केला. धावा धावपळकावरती पाहिला. एक बाद 5 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. तुषार पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. ओहो या ठिकाणी ताकदीचा वापर केला होता. मात्र या ठिकाणी पहा झेल हातामधून निसटला गेला आणि अगदी या ठिकाणी पहा
राणा मोरीला जी संधी मिळाली, जे झेल सुटलं होतं ना, त्या झेलाचं प्रत्युत्तर मात्र आलंय या चेंडूवरती. 6 धावा आल्यात. निशी कडेकर बाद झाला, मात्र धावसंख्या जर पाहिली एक षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शरण्य डवळेकर. षटक क्रमांक पहिला संपलं. 11 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. वाघोबा नादगाव विपक्ष ही लढत आपण पाहतोय वाघेश्वर रोड या संघादरम्यान. शरण्य गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. ओहो, काय या ठिकाणी चेंडूचा क्लास पहा, मात्र स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न राहिलाय आणि नक्कीच या फलंदाजाने देखील या ठिकाणी आपण पाहिलं त्यात द्यावी लागेल, कारण राणा मोरे सारखा फलंदाज स्ट्राईक घेतोय आणि तेच आपल्याला करायचं आहे. आणि या ठिकाणी मात्र धावचीच्या स्वरूपात आपली विकेट मात्र या ठिकाणी समर्पित केली गेली. फलंदाज मात्र बाद झालाय. या ठिकाणी मात्र पहा स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न राहिलाय, सफळ झालं, मात्र या ठिकाणी फलंदाज देखील धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोहाचा मास्टर माइंड नयन जोशी. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सर्व आता सूत्र मात्र हालायला लागतील, कारण नयनकडे ती क्षमता आहे. हो, या ठिकाणी पहा अगदी फाईनले क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, मात्र चेंडूची गती परिवर्तन देखील राहिलं. चेंडू आपण पाहिलं तर स्लोअर मध्ये चेंडू राहिला, टप्पा पडला, चेंडू थोडासा पाऊस देखील झाला, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. डॉट चेंडूची सांगता होतोय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. राणा मोरेला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलंय खरं, मात्र अजूनही जर पाहिलं तर काही चेंडूची वाट लावायची आहे. मात्र या ठिकाणी चांगले चेंडूची या ठिकाणी खऱ्या अर्थाने हाताळणी करत असताना आपण गोलंदाजाला पाहतोय. शरण्य आहे डवळेकर, त्याला देखील या ठिकाणी जे षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी पाचारण केलं, चांगली गोलंदाजी करण्याचा नक्कीच प्रयत्न राहिलाय, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट ज्यांनी प्राप्त केली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय, फटका आपण पाहतोय फसलाय बराच वेळ हवेमध्ये. मात्र या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षण या ठिकाणी थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. क्षितिज काळूच्या हातामधून झेल सुटला गेला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. राणा मोरेला ही दुसरी जीवनदान लाईफ लाईन मिळाले. राणा मोरे आता मात्र थांबणार नाही, मात्र स्ट्राईकला आलाय मास्टर माइंड रोहाचा नयन जोशी. फुलटॉसपद चेंडू सन्मान दिलाय, मात्र आपण पाहिलं मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. शहबाज आहे, सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेला पलटले गेले. दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्येचा विचार केला तर धावा मात्र धावपळकावरती पाहायला मिळत आहेत 14 धावा. धावा थांबवल्यात खऱ्या अर्थाने शरण्यने. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गोलंदाज काय करणार, फलंदाज काय करणार. जर क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण नाही केलं तर मात्र या ठिकाणी धावा तुम्हाला जास्त पाहायला मिळतील. 2 झेल सुटले गेले आणि दोन्ही झेल कुणाचे तर राणा मोरेचे. शरण्य पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर. हो, चपराक लगावले पॉइंट क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्ररक्षण भेदण्याचा प्रयत्न. चेंडू थर्ड मॅन क्षेत्राच्या बाहेर. सजवला गेला नयन जोशीने.
एक सावध सुरुवात केली, चौकार लगावून पाहिलं तर धावसंख्या पुढे सरसले. 18 धावा धबळकावरती राहिले. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना शरण्य पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. राईट ओव्हर द विकेटने मारा करतोय दिवेश अग्रवकर. या ठिकाणी आपण पाहतोय डीप कव्हर क्षेत्रामध्ये आहे. आणखीन एक मोठा फटका, या ठिकाणी फटका खऱ्या हाताने फसला गेला, झेल पकडला गेला आणि नयन जोशी देखील या ठिकाणी बाद होऊन माघारी परत. तर नयन जोशी बाद झाला. धावसंख्येचा विचार केला तर मात्र धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 18 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. तीन फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होऊन मैदानाच्या बाहेर आलेत. निशय, स्वरूप आणि नयन. मात्र 5व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आशिष मोरे. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व पहिल्याचा बायकर मॅन आहे आणि खरी अर्थाने या वर्षाचा हंगाम देखील त्यासाठी चांगला राहिलाय आशिष मोरेसाठी. मात्र राणा मोरे सलामीला आलाय. त्याला 2 खऱ्या अर्थाने जीवनदान मिळालं. त्या जीवनदानचा पुरेपूर फायदा उठवणार का देखील प्रश्नचिन्ह राहिलाय. कारण राणा मोरे आतापर्यंत जर पाहिलं तर वैयक्तिक 9 धावसंख्येवरती गेले. त्यामध्ये खेळीमध्ये एक षटकार देखील आपण पाहिला. षटक क्रमांक 3 गोलंदाज दिवेश अग्रवकर. ब्रावो हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. एक चांगला धाटणीचा गोलंदाज आहे. PNP चषकामध्ये जवळ पाहिला 11,500 पॉईंटची बोली लागली या खेळाडूला. हो हो, या ठिकाणी पहा अगदी घुसून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र या ठिकाणी चेंडू डॉट आलाय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं रोहाच्या संघामधूनच खेळताना आपण पाहणार आहोत. 11,500 ची बोली या खेळाडूला लागली. सातत्याने चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतो. एसटीच्या पाठीमागे आपण पहत कळबसकरला देखील पाहतोय. लोअर फुल टॉस मध्ये चेंडू अगदी जमीन लगत मारलेला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक झाला फंबल. आउटफील्ड फास्ट चेंडू सीमा पार आलाय चौकार. राणा मोरेला जीवनदान मिळत. जीवनचा पुरेपूर फायदा उठवतोय. आक्रमक या ठिकाणी रूप आता मात्र धारण करण्याचा प्रयत्न राहिला. मात्र दिवेशकडे क्षमता आहे या सामना थांबण्याची, धावा रोखण्याची. तीच या ठिकाणी आपण पाहतोय. ज्या कुडकी चषक जो पाहिला श्रीवर्धन मध्ये 5 चेंडूमध्ये 9 धाव्यांची गरज असताना देखील बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं या गोलंदाजाने. हो क्या बात है, एक सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळाला. टायमिंगचा पुरेपूर वापर आणि चेंडू सीमा पार आलाय चौकार. आणि बॅक खऱ्या अर्थाने पाहिलं कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळला गेला. चेंडूचा टप्पा पडला तर अगदी चेंडूवरती दिशा दिली फलंदाजाने. की कलात्मक फटका पाहायला मिळाला, चौकार आलाय. आणि खऱ्या अर्थाने क्षणचित्र आपण पाहतोय GT युट्यूबच्या माध्यमातून. तुषारजी शिंदे यांचं हे चॅनल आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त आपण ओहो या स्विचिटचा फटका चेंडू थर्ड मॅन क्षेत्राच्या बाहेर. राणा मोरेच्या बॅट मधून पॉवरफुलचा हा षटकार. फलकावरती खऱ्या अर्थाने दिवेशवरती हल्ले चढवले गेले. पहिला चेंडू डॉट आला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाने चौकार लगावला. तिसरा चेंडू चौकार, नंतर मात्र षटकार. म्हणजे आतापर्यंत 14 धावा 4 चेंडूमध्ये खऱ्या अर्थाने जर राणा मोरेने वसूल केल्यात. आणि त्याचं खऱ्या अर्थाने जर श्रेय पाहिलं ना, जो खऱ्या अर्थाने अभिषेकने झेल पडला, त्यानंतर पाहिलं क्षितिजने झेल सोडला.
हे 2 झेल सुटले आणि खऱ्या अर्थाने धावांचा हा उच्चांक देखील पाहायला मिळतोय. होणार का, कारण षटक क्रमांक 3 चालू आहे. 32 धावा धावपळकडे पाहायला मिळत आहेत. दोन संघांमध्ये ही चांगली लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण जर पाहिलं वाघोबा नाथगाव संघ, तर त्याच्या विरोधामध्ये वाघेश्वर रोड संघ. दोन्हीही तुल्यबल्य संघ आहेत. व्यावसायिक खेळणारे हे क्रिकेट खेळणारे हे खेळाडू आपण पाहतो एकमेकाच्या विरोधामध्ये राहिलेत. 32 धावा षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. दिव्य शगरावकर गोलजी ट्रॅकवर सज्ज झालाय. आणखीन एकदा या ठिकाणी मोठा फटका लागण्याचा प्रयत्न. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार आलाय, चौकार. हो, पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू 1 बाउट 2 बाउस येतोय, चौकार. क्या बात आहे. राणा मोरे या ठिकाणी पहा अगदी मैदानाच्या चौफेर बाजूला खेळ करतोय. नुसतंच नाही, या राणा मोरेला मिस्टर 360 म्हणत राहतील, कारण खऱ्या अर्थाने राणा मोरे अगदी मैदानाच्या चारही बाजूला चौफेर फटकेबाजी करत असतो आणि ते 2 झेल सुटले ना, त्याचा नक्कीच हा परिणाम पाहायला मिळतोय. कारण आपण पाहिलं ज्या रोहित शर्माचा 4 धावेंवरती झेल सुटला आणि 264 धावांचं त्याचं खेळी आपण पाहिली. आणि जेव्हा जेव्हा फलंदाजी करत असा खेळाडूला संधी मिळते ना, तेव्हा तेव्हा प्रत्येक खेळाडूने संधीचं सोनं केलंय. या ठिकाणी देखील संघाला गरज होती धावा जमवण्याची. धावा मात्र पहिल्या धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 40 धावा. 3 षटकाचा खेळ संपलाय. अजून 1 षटक बाकी आहे. अंतिम षटक स्लॉगरचं षटक असणार आहे. कोणता गोलंदाज असणार आहे, कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी 5 रन घ्यायचे. कारण खऱ्या अर्थाने पाहिलं राणा मोरे आणि आशिष मोरे हे आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. खऱ्या अर्थाने पाहिलं रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व पहिलेमध्ये बाईक ज्यांनी पटकावली तो खेळाडू पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि या वर्षीचा हंगाम मात्र यासाठी चांगला राहिलाय, गोलंदाजी असो की फलंदाजी. खऱ्या अर्थाने पण पाहिलं 6 मध्ये 2 धाव्यांची गरज असताना अगदी शेवटच्या चेंडूवरती सामना घेऊन गेला होता तो खेळाडू खऱ्या अर्थाने आशिष मोरे. मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं पहत कळबसकर आलाय, त्याच्याकडे क्षमता आहे चेंडूला या ठिकाणी आपण पाहिलं कधी ऑफ ब्रेक लेग ब्रेक करण्याची. एखादा खऱ्या अर्थाने पाहिलं ब्लॉक कॉल देखील चेंडू करतो. ज्या पद्धतीने आपण पाहिलं संदेश पार्टे डिंगडॉ पुणे संघाकडनं प्रति करणार गोलंदाजी करतो, त्याच स्टाईलमध्ये याची गोलंदाजी पाहायला मिळतोय. मात्र त्याकडे 2 पद्धतीची गोलंदाजी करत असतो पहत कळबसकर. आज कोणत्या स्टाईलने गोलंदाजी करतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये किती धावा जमा करणार, कारण आतापर्यंत पाहिलं तर मात्र 40 धावा धावपळ ते पाहायला मिळत आहेत. क्षेत्रांची विहेरचना बदलली गेली. एक रणनीती देखील असते, कारण डावखोरा गोलंदाज झालाय, फलंदाज झालाय. कारण किरण डवरेकर यांच्याकडे गोलंदाज होता, तत्पर मात्र याने पाहिलं की डावखोरा फलंदाज झालाय. म्हणजे या ठिकाणी थोडंसं ही रणनीती बदलवलेली पाहायला मिळतोय. आशिष साठी या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहिलं ऑन क्षेत्रामध्ये, तर बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग मध्ये डीप मिड विकेट डीप मिड ऑन असं मात्र क्षेत्ररक्षण तैनात ठेवलं गेलंय. पाहत कळबसकरचा पहिला चेंडू, बोट फिरवली गेली होती, मात्र या ठिकाणी पहा एक कलात्मक फटका पाहायला मिळत आहे. डीप पॉइंट क्षेत्रा दरम्यान चेंडू आलाय, सीमा पार, चौकार. तर पुढची मॅच असणार आहे जय बजरंग तळेकर बी आणि त्यांच्या विरोधामध्ये काळभैरव नवखरा संघ असणार आहे. चांगला चेंडू होता, सन्मान दिले चेंडूला, अगदी जमिनी लगत मारलेला फटका. तुषार ढवलेकर त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव मिळणार, एकाच्या व्यतिरिक्त धाव मिळणार नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरसले. धावा पहिल्या धावपळकावरती तर मात्र 45 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. 4 षटकांची लढत आहे. 45 धावा आपण धावपळकावरती पाहतोय. मात्र डेथ व स्पेशल म्हणून या ठिकाणी स्वतः का आपण पाहिलं तर फहत कळबसकर आहे, बऱ्याच अनुभव आहे त्याच्याकडे.
आणि खऱ्या अर्थाने फार कमी वयामध्ये असताना व्यवसाय खेळाडू बनलाय. एक तर 10वी असताना सुरुवात केली क्रिकेटला आणि चांगल्या दर्जाचा क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळते फहद कळबसकर. लेग स्टंपच्या अगदी जवळून टाकलेला चेंडू, मात्र चेंडू आपण पाहतोय लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. येणारा हा धावाचा पंजा. पाहायला मिळाला दिवेश आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसऱ्यासाठी पलटलाय आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चिताच्या चपळा येणे अगदी या ठिकाणी धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्यांना माहिती आहे जेवढ्या धावा होतील तेवढ्या कमी पडतील, कारण समोरचा संघ देखील तेवढा ताकदीचा संघ आहे. धावपळक पाहिलं तर धावा धापळकामध्ये पाहायला मिळत आहेत. 52 धावा धापळकामध्ये पाहायला मिळत आहेत. महत्च्या पहिल्या चेंडूचे चौकार, नंतर मात्र पहिला सिंगल, नंतर वाईटचा पंजा आलाय 22 स्वरूपामध्ये. त्यानंतर 2 हा चेंडू देखील या ठिकाणी पाहिला तर चांगला राहिलाय. सिंगल तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली गेली. मात्र या ठिकाणी पहा पंचांच्या माध्यमातून निर्णय मात्र आलाय लेगच्या स्वरूपामध्ये. या ठिकाणी चेंडू वाईड येतोय. एकूण धावा मिळतील 3. धावसंख्येचा विचार केला धावा धापळकर ते पाहतोय अब तक 56 धावा, सॉरी 55 धावा धावपळकर पाहायला मिळतंय. सुरुवातीला थोडस आपल्याला प्रश्न पडला होता या ठिकाणी निशी कर्णेकर बाद झाल्यानंतर की धावा होतील की नाही, मात्र राणा मोरेने या ठिकाणी ज्या खऱ्या अर्थाने त्याला जीवनदान मिळतं जीवनदानाचा पुरेपूर फायदा उठवला. आतापर्यंत 55 धावांवरती संघाचा धावफलक पाहायला मिळतोय. फायटेड डिलिव्हरी पहा, अगदी भुचकाळ्यात टाकलंय, लोटांगण घारावं लावलं फहद कळबसकरने. चेंडू डॉट आलाय. धावसंख्या पाहिली तर मात्र 55 धावा धापळकावरती राहिल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय फहद कळबसकर. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. हो या ठिकाणी लॉफ्टेड फटका हवेमध्ये खेळला गेलाय. बंटी आहे त्या ठिकाणी. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी पलटला गेला, मात्र दुसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र बाद होऊन माघारी परतलाय. चार फलंदाज मात्र बाद होऊन मैदानाच्या बाहेर आपण पाहिले. निशे असेल, स्वरूप, नयन, तदनंतर मात्र राणा हे मधल्या फळी आघाडीचे फलंदाज मात्र बाद होऊन माघारी परतलेत. 6व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राज हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या पूर्वार्धामधील शेवटचा चेंडू असणार आहे, एक निर्णायक चेंडू असणार आहे. डावखुरा फलंदाज आशिष मोरे. आशिष मोरेसाठी क्षेत्र सजवलं आपण पाहिलं. डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये आहे. ब्लॉक हॉल पद्धत चेंडू अगदी स्ट्रेट डायचा फटका जमिनीला अगदी आपण पाहिला, जमिनीलगत मारला फटका होता. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी पलटल्या. दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र 4 षटकांचा खेळ संपलाय. पूर्वार्ध मात्र संपला. या पूर्वार्धानंतर आपण पहिल्या धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना रूट या संघाच्या 58 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी येणारे 4 षटक 24 चेंडूमध्ये 59 धाव्यांची गरज असणार आहे. पुढची मॅच असणार आहे जय बजरंग तळेकर बी त्यांच्या विरोधामध्ये काळभैरव नौकार संघ यांच्यातील लढत असणार आहे. मात्र कॉम्बॉक्समध्ये बदल होईल. आपण आवाज ऐकतोय मॅन फ्रॉम किल्ला किशोरजी कोकरे सरांचा. धन्यवाद.
बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकला या विभागातील नामवंत समालोचक प्रदीपजी भोईर सरांना आपण ऐकलंय, जिथे महत्त्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला टीम वागेश्वर रोड विरोधामध्ये खेळत असताना वाघोबा नांदगाव या दोन संघादरम्यानचं युद्ध आपण पाहिलं, जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना राणा मोरेचा बॅटिंगचा झुरावरती धावा बनवल्या गेल्या. टीम वागेश्वर रोड संघाकडनं तब्बल 58-59 धावेचं टार्गेट सेट केलं गेलं वाघोबा नांदगाव संघाचा विरोधामध्ये. चांगली बॅटिंग पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाली. आघाडीला येत असताना राणा मोरेचा बॅटमधनं षटकार चौकारांची बरसात या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. आपण पाहतोय बजरंग वळके आयोजित भाजपा चषक 2025 भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला आली. आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये आज खऱ्या अर्थानं मुरुड तालुका किंबहुना रोहा तालुक्यातील तारे सितारे या मैदानात खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अगदी वागेश्वर रोड संघाकडनं खेळत असताना रोह्याचा बाईकरमॅन ॲसिस मोरेला आपण पाहिलं, किंबहुना ज्यानं महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन क्रिकेट खेळलंय आणि आज खऱ्या अर्थानं रोहा तालुक्याचं नाव टेनिस क्रिकेट विश्वाला ज्यानं दाखवून दिलंय असा रोहाचा करण अंबाला अर्थातच निसी कर्णेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. रोहाचा मास्टरमाइंड नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिला गेला असा नयन जोशी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, आणि त्याच वेळेला राणा मोरे जसा बॅटमध्ये धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच रोहाचा मिस्टर 360 संघाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. मुरुड संघाकडनं खेळत असताना एकंदरीत आपण पाहिलं ना तर सदाच्या घडीला फत कलबासकर आणि त्याच्या साथीला विपुल हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. मुरुड तालुक्याकडनं सुद्धा तारे सितारे या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये दिवेश असतील, फद असतील आणि तुषारचे सुद्धा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. टॉससाठी विनंती करतो तळेखार ब विरोधामध्ये नौखार या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पहिला बॉल निसी कर्णेकरचा विरोधामध्ये अटॅकिंग इंडरने केला, पॉइंटचा डोक्यावरनं फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक प्रसन्न वेगानं बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. फेकी खराब राहिली, 2 धावा त्यावेळेला कंप्लीट केल्या गेलेला आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या बॉल वरती दुहेरी धावा येते फत कलबासकर असा बॅटमधनं या 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. फद आज मैदानाच्या आतमध्ये फदला बरसात करावी लागेल अशा पद्धतीनं रोहाचा मिस्टर 360 राणा मोरेनं बॅटिंग केल्या ना, अगदी त्या थाटनेस बॅटिंग इथून अपेक्षित असेल टीम वाघोबा नांदगाव या संघाच्या माध्यमातून. आज फद कलबासकरनं स्वतःला सिद्ध करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना षटकातीला पुढचा बॉल निशी करणे तयार. ओपीस बॉल पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केला गेला असे ते गली रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. अडवती व्यक्तित्वावर एक सिंगल कंप्लीट करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 3 अंकावरती आपल्याला पाहायला मिळाला. विपुल आणि फर्स्टची जोडी मैदानाच्या आतमध्ये, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला त्याही वेळेला पाहायला मिळालं. निसी कर्णेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, ज्यानं रोहाचं नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रसिद्ध केलं असा रोहा एक्सप्रेस निसी कर्णेकर, ज्याला सातत्यानं रोह्याचा करण अंबाला म्हणून संबोधलं गेलंय, तो मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर बॅट्समन धावकुरे आताचे विपुल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. विपुल सुद्धा मोठे फटके खेळले जाणतात आणि मोठे फटके नेहमी त्यांचा बॅटमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. गोल्डन स्पॉट पापीस झाला, त्यानंतर अनएक्सेप्टेड बाउन्स हा चेंडूवरती पाहायला मिळाला. उसळी घेतल्या चेंडूनं आणि त्यानंतर विकेट किपर नयन जोशीचा वेध घेण्यात आलाय. हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक तांबेल धावफलकावरती धाबा पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 अंकावरती धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल अडबा बॅटनं ऑफसाईडला खेळला. यावेळेला अंपायर सरांचा इशारा आला, इट्स अ नो बॉल. नो बॉलचा इशाराला त्यावरती आक्रमण केलं गेलं आणि चौकारीत असताना विपुलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. 5 धावाले 8 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती पाहायला मिळाल्या. स्लोवर 1 केला, परंतु इथे मोठा फटका खेळला विपुलनं. टायमिंग प्रॉपर, मनगटाचा केला वापर, बॉल न केले हवाई सफर षटकार.
अप्रतिम स्ट्रोक खेळला गेला. फ्रीडचा बॉल वरती हात कोल्हे आणि विपुलच्या बॅटमधनं षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त वाडिंग मैदानाच्या आतमध्ये विपुल असा बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतीये. षटकातीला पुढचा बॉल निश्चित करनेकर रनवेवरती दाखल झाले. थोडासा बिघाड आलाय. पुन्हा 9व्यानं गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत. पहिला 3 बॉलवरती निश्चित करनेकरचा बोलबाला पाहायला मिळाला, पण तो ज्या वेळेला खराब सिंडू आला त्यावरती हात कोल्हे गेले आणि फ्रीडचा बॉलवरती षटकार आलाय. यावेळेला एस्त्या उद्ध्वस्त केल्यात. अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्ट अपशकुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जेंगट पाठी बघ, पहिलाच मुतखडा बाजूला. लागेल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक दशरथ पाटील यांचं सेंटेन्स आपल्याला पाहायला मिळाला. तिथे विपुल आउट झाला आणि त्यावेळेला पहिला विकेटचा धक्का सुद्धा बसला. टीम वाघोबा नांदगाव या संघाला महत्वाचं बॅटर मैदानाचं बाहेर पडत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. विपुल आता मात्र बाद होत आहेत. चांगली गोलंदाजी, षटकार आला, चौकार आला, पण तो तंत्रज्ञान कमबॅक करणं महत्वाचं होतं. टीम वागेश्वर रोड संघाचा माध्यमात आणि कमबॅक करून दाखवलंय. तिथे महत्वाचे बॅट्समन आउट होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. विपुल आता आलेले नवीन बॅटर मैदानात 7 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इन ॲट नंबर 3 दिवस दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ज्या दिवसनं मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडले, तो सध्याचा घडीला मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. दिवस ज्या वेळेला बॅटिंग येतात ना त्या वेळेला ते नेहमी प्रभावित करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मुरुड तालुक्यामध्ये क्रिकेट खेळत असताना दिवसचं नाव सातत्याने घेतलं जातं. त्याच्या बॅटमध्ये येणाऱ्या धावा किंबहुना त्याचा गोलंदाजाची धार नेहमी आपल्याला पाहायला मिळते. परंतु या मॅच मध्ये काय घडलंय, पहिला बॉल पाहायला मिळाला दिवसच्या विरोधामध्ये निसी करनेकरनं व्हेरिएशन केलं, व्हरायटीज पाहायला मिळाल्या, टप्पा पडला, तदनंतर स्विंग पाहायला मिळाला आणि तदनंतर मिस होत असताना विकेट किपर सावध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. वर विकेट निसी करनेकर दाखल झाले, तदनंतर फिंगर रोल केली गेली, अनएक्सेप्टेड बाउन्सच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर एसटी रक्षकाचा अवैध घेत असतानाचा हा डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला संपुष्टात आलाय. 6 बॉलचा खेळ संपलाय. 6 बॉलच्या समाप्तीनंतर 14 धावा 1 गड्याचा मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना वाघोबा नांदगाव या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथून 18 बॉलचा खेळ शेष आहे. 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून सुद्धा आवश्यकता असेल नांदगाव या संघाला गोलिंग ट्रॅक वरती आता मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. फिरकीचा जादूगर आशिष मोरे बॉलिंग ट्रॅक वरती असताना आपल्याला पाहायला मिळतात. फत कलबसकरच्या विरोधामध्ये आशिष बस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूला रोहाचा बायकरमॅन आणि त्याच वेळेला मुरुड क्रिकेटचा बाहुबली फत कलबसकरच्या विरोधामध्ये आज चेंडू पाहायला मिळाला. तिथे लो फुलटो सुद्धा समोरचा तिसरा फटका एक्झिक्यूट केला. लंगण मध्ये प्रचंड वेगानं निसी करनेकर बॉलवरती येतील, हलवतील, फेकतील, तोवर एक सिंगल कंप्लीट केले जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावा 15 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावर, त्याला 59 धाव्याचं पाठलाग करायचं. प्रत्येक गोलंदाजावरती अटॅकिंग इंटरनं बॅटिंग करायचं. सध्याच्या घडीला दिवस ऑन स्ट्राईक आहेत. यावेळेला फ्लाईट दिली गेली आणि त्यानंतर दिशा चुकली गेली गोलंदाज आशिष आणि व्हाईट बॉलचा इशारा येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय दक्ष असं पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. पंचांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला या अगदी प्रचंड उन्हामध्ये त्यांचे तटस्थ निर्णय आपल्याला सुद्धा पाहायला मिळाले. चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केली गेली आहे. यावेळी 6 व्हाईट बॉल, त्यानंतर स्कोरकार्ड पुढे सरकला. 16 धावा धावफलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. षटकातील पुढचा बॉल समोर दिवेश, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बॅट शिकट उमेश आता मात्र बॅट शिकट घेत असताना
नाराज केला आज खऱ्या अर्थानं. आणि आता नवीन आलेले बॅटर इन नंबर 4 शहबाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतात. 16 वरती दुसरा धक्का बसला टीम वाघोबा नांदगाव संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती आशिष मोरे पुन्हा एकदा दाखल झालेत. फुलटॉस बॉल मध्ये अप्रतिम ड्राईव्ह केला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल कंप्लीट केले गेले. एका सिंगल वरती समाधान मानावं लागते शहबाजला. एका धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती धावा 17 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा धावफलकावरती आहेत. 59चा पाठलाग करायचा आहे. मोठे फटके खेळायचे आहेत. फत कलबास्करला स्लोपर 1 गतीमध्ये परिवर्तन केलं. यावेळेला इनफील्ड मध्ये काय केलंय कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक राणा मोरे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एका विस्फोटक विध्वंसक फलंदाजाचा झेल राणा मोरेनं सोडलाय. मैदानाच्या आतमध्ये जिथे फत कलबस्करचे एक मोठी विकेट प्राप्त करू शकले असते आशिष. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया टीम झेटी स्पोर्ट्सच्या बाणीच्या माध्यमातून. तिथे डावकऱ्या हाताचे गोलंदाज आशिष मोरे पाहायला मिळाले. बॉलिंग ट्रॅक वरती फ्लाइट दिली गेली आणि त्यानंतर ड्राईव्ह करत असताना कव्हर रिजन मध्ये राणा मोरेनं चुकी केली. अगदी सोपा जाईल. पहिल्या अटॅम्प मध्ये सुटला. दुसऱ्या अटॅम्प मध्ये प्रयत्न केला आणि तिसऱ्या अटॅम्प मध्ये सुद्धा कास सुटला गेला राणा मोरेच्या माध्यमातून. आता जीवनदान मिळालं एका घातक फलंदाजाला. यावेळेला स्विंग पाहायला मिळाला आणि त्यानंतर टप्पा पडला. बाहेरच्या बाजूने चढून वळण प्राप्त केलं. व्हाईट बॉलचा इशारा त्यावेळेला अंपायरांच्या माध्यमातून. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावले. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बॉल बाटने खेळायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा 22 इशारा येत असताना अंपायरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल येईल. एका सिंगलचा मदतीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 20 अंकावरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल तर आशिष मोरेनं फ्लाइट दिली आणि त्यानंतर वळण या गोलंदाजाकडे खूप सारा आपल्याला पाहायला मिळाला आहे. स्विंगिंग डिलिव्हरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा षटकातील पुढचा बॉल ओपिच बॉल लॉप केला. अप्रतिम स्ट्रोक जीवनदान दिलं आणि त्या जीवनदानाचं सोनं केलंय बॅट्समन फत कलबास्कर. याचा अशा मदतीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अर्थातच 12 बॉलच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. इथून येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. 16.50 मदतीनं धावफलक इथून राखायचं आहे टीम वाघोबा नांदगाव संघाला. पण तो घायल शेर मैदानाचा आतमध्ये बॅटिंग करतो. साला जीवनदान दिलंय राणा मोरेनं. अगदी सोपा झेल सोडलाय फत कलबास्करचा आणि त्यानंतर आशिष मोरे अर्थातच भाईसा विरोधामध्ये जाणं आक्रमक रूप धारण करत असताना षटकार ठोकला आणि पुन्हा एकदा वाघोबा नांदगाव संघाला मॅच मध्ये जिवंत ठेवलंय या षटकारानं. आता मात्र साथ द्यायचा शहबाजला. त्याच्या बॅट मध्ये सुद्धा शहबाजच्या बॅट मध्ये धावा येणं अपेक्षित असतील. यावेळेला वाघोबा नांदगाव या संघाच्या माध्यमातून फत कलबास्करचा विचार केला तर 5 बॉल फेस केला. 11 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आल्यात. संघाची धावा संख्या 26 अंकावरती पाहायला मिळाली आहे. 12 बॉल 33 आवश्यकता असताना षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती नयन जोशी रुहाचं मास्टर माइंड नेतृत्व अर्थातच वागेश्वर रोड संघाचा रिमोट कंट्रोल नयन जोशी मैदानाच्या आतमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला. इथे व्हाईट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला रोहा संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना मुरुड तालुक्यातील नांदगावचा एक मातबर संघ आपल्याला पाहायला मिळाला. लढत पाहायला मिळते. एका बाजूला रोहा तालुका, एका बाजूला मुरुड तालुकाची. लो फुलटॉस बॉल फटका इथे मोठा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. हँड अँड सम इट्स अ फ्युरियस षटकार पाहिजे तेवढी सामना जिंकून दाखवायचा आहे शहबाजला आणि अगदी शहबाजचा बॅटमधून षटकार असताना पाहायला मिळाला. यावेळेला समोरच्या दिशेने केला बॉलच बॅक ड्राईव्ह खेळला गेला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. अडवतील फेकतील तोवर दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतलेत आणि बघता बघता 2 धावा त्याही वेळेला कंप्लीट केला गेला. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतं. धावफलकावरती धावा 35 अंकावरती पाहायला मिळाला. 10 बॉल 24 आवश्यकता आहे. आज खऱ्या अर्थाने मुरुड तालुक्यातून आपण प्रवास करून इथपर्यंत आलोय. आज आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं रोहेकरांना आणि रोहेकरांच्या विरोधामध्ये खेळत असताना वागेश्वर रोड या संघाच्या विरोधामध्ये आक्रमक रूप धारण केलंय शहबाज आणि फत कलबास्करनं.
स्लोवर 1 या वेळेला लाईन पिक केली आहे. याही वेळेला मोठा फटका एक्झिक्यूट केला नयन जोशीचा विरोधामध्ये. सैबादचा हा वार आता रोटकर झालेत गार. हाला षटकार. ओ पिच बॉल पुन्हा एकदा लॉप केला. फटका इथे मिस टाइम. यावेळेला चुकी नाही आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले. टिपला झेल संपला. बॅट्समन शहबाजचा खेळ. मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केला टीम वागेश्वर रोड संघाचा नयन जोशीनं ज्यानं महत्वाचे विकेट मैदानात मध्ये प्राप्त केली आहे. धन्यवाद किशोर सर. मी विनंती करतो की याच्यानंतर होणारा सामना जय बजरंग या फिल्डरने तुझी कर्णधारांना विनंती करतो. कालभैरव नौखार विरुद्ध जय बजरंग तलेखार ब या दोन्ही संघात विद्यमान सामना पुढील याच्यानंतर होणार आहे. तर मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स वरती यायचं आहे. आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस घेणार होतो पण काही ठिकाणी अशा टुर्नामेंट चालू आहे तर ती तिकडे खेळत होते तर इथे आता आलेले आहेत. तर दोन्ही कर्णधारांना विनंती करतो टॉस साठी लवकर टॉस मध्ये यायचं. ओव्हर तो कॉम्बॉक्स किशोर सर. 7 बॉल 18 आवश्यकता. आता शिरकाव केला वागेश्वर रोड संघानं मैदानात 7 मध्ये. आता मात्र विकेटचा हॅट्रिकचा उंबरठावरती पाहायला मिळाला नयन जोशी. पहिला 4 बॉल मध्ये मागणा राहिला. काही हरकत नाही कमबॅक करायचं. त्यानं मैदानात 7 मध्ये सैबादला बाद केला. त्यानंतर बॅट्समन क्षितिज आले आणि क्षितिज परत सुद्धा निघाले. आता किरण मैदानात 7 मध्ये बॅटिंगला आलेत. 7 बॉल 18 आवश्यकता. हा बॉल खऱ्या अर्थाने इम्पॉर्टंट असेल या दोन्ही टीमच्या बाजूनं. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. आउट स्विंग या बॉल वरती पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस. स्विंग अँड मिस मैदानात 7 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जिथे अंपायरना इशारा केला इट्स रियूज मागणी केली गेली आहे. जीटी स्पोर्ट्सच्या वाहनाच्या माध्यमातून आता मात्र कामकाज आपल्याला पाहायला मिळेल. मी खेळाडूंना विनंती करतो की आपण स्क्रीनवरती येऊ नका. 41 धावा फलकावरती पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आणि त्यावरती रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. सिटी स्पोर्ट्सच्या वाहनाच्या माध्यमातून आपण ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू इथे ग्राह्य धरला जाईल. बॅट्समन सफल झाले आणि त्यानंतर अगदी शरीरापासून दुर्बल चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यावेळेला इथे डॉट बॉलचा इशारा आला. चला आपण रिव्ह्यूची पडताळणी केलेली आहे आणि जीटी स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. चला दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत. तळेकर संघाचा कर्णधार व नौखार संघाचा कर्णधार इथे आलेले आहेत.
18 बॉलचा खेळ संपला. 18 बॉलच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. इथून 6 बॉल बाकी आहे. 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता टीम वाघोबा नांदगाव या संघाला. परंतु मैदानात 7 मध्ये घायल शेर बॅटिंग करत असताना ज्याला जीवनदान दिलं गेले तो फत कलबासकर अजून सुद्धा मैदानात 7 मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 14 तळण्यासाठी गोलंदाज मागवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. राज मोरे यांच्यावरती आता विश्वास दाखवला गेला. राज यांच्यावरती विश्वास दाखवला परंतु घायल शेर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधनं अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एका षटकाराच्या मदतीने खेळत असताना ज्यानं 5 बॉल फेस केलेत. 5 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधनं 11 धावा आल्या. तो फत कलबासकर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आहे. 6 बॉल 18 धावा गोलंदाजीसाठी रास मोर येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अजून सुद्धा मॅच 50-50 आहे. जोवर फद आहे ना मैदानाच्या आतमध्ये तोवर तो मॅचचा रिझल्ट काही लावू शकतोय. ती क्षमता आहे या साफ ट्रॅकर. बॉल फटका फसला चेंडू हवेमध्ये. शॉर्ट फाईन लेग रिझनला क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाला बॉल वरती एक कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. किरणला मैदानाच्या बाहेर परतावं लागतं. नाणेफेकी झालेल्या संघात कालभैरव नौकार संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथम त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम्बॅक्स. फत कलबासकरनं स्वतःवरती विश्वास दाखवला. किरणची विकेट त्यानं सॅक्रिफाईस करायला भाग पाडली आहे. आता मॅच फिनिश करायचे. 5 बॉल 17 धावांची आवश्यकता. या बॉल वरती मोठा फटका येऊ शकला असता. जिथे हाफ ट्रॅकर बोल होता हात तर खोलले परंतु मिडल ऑफ द ब्लेड होऊ शकला नाही. त्यानंतर चेंडूने उंची गाठली आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आपल्याला प्रचंड वेगानं बॉल वरती असताना पाहायला मिळाले. एक धावाले 41 सध्याचा 42 सध्याच्या घडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन केलंय. गली रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आशिष मोरे माप्या सभी यस आशिष भाई पाहायला मिळतात. फील्ड करत असताना एक सिंगल त्या ठिकाणी असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलचा मदतीने धावफलक पुढे सरसावेल. डॉट बॉल आलाय माप्या सभी. कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये कारण की विश्वास दाखवलं फतनं स्वतःवरती त्याला मॅच फिनिश करायचं आहे. अप्रतिम बॉल त्यावरती आक्रमण केलंय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉप करत असताना हा फटका जबरदस्त आहे. टायमिंग इथे प्रॉपर पाहायला मिळालं. बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार नांदगावचा टॉपचा एक्का मैदानाच्या आतमध्ये फत कलबासकर पाहायला मिळाला. त्याच्या बॅट मधनं हा महत्वाचा षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 48 धावा धावफलकावरती आल्यात. आता इथून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. फत कलबासकर ऑन स्ट्राईक. खरा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अंपायर सरांचा इशारा इट्स अ व्हाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा आहे असताना आपल्याला पाहायला मिळेल. वाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 49. आता जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 10ची आवश्यकता. 3 बॉल 10 धावा. कधी मॅच रोट रोहा तर कधी मॅच नांदगाव मुरुड या संघाकडे वळत असताना आपल्याला पाहायला मिळाले आहे. काय घडेल हाय व्होल्टेज मॅच आपल्या भेटीला आली आहे. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. बॉलर्स बॅक ड्राईव्ह फटका इथे एक्झिक्यूट केला गेला. राणा मोरे बॉल वरती प्रचंड वेगाने आलाय. विकेट मिळेल का? यस डेफिनेटली विकेट इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बॅटर बंटीला परतावं लागते. मोठी विकेट बंटी वाद
फलकावरती आल्यात आता 9 आवश्यकता. अडबा बाटना खेळायचा होता फटका इथे मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल चुकी होईल का यस डेफिनेटली शॉर्ट फाईट लेगला चुकी झाली आहे परंतु भाई मोरेचा बॅकअप चांगलं पाहायला मिळालाय. आता 2 धावा आल्या 2चा मदतीनं 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 1 बॉल विजयासाठी 7 धावांची गरज आहे. या स्पर्धेचा नियम राहिला की कंपल्सरी चेस. आता गोलंदाजाची कुठेतरी एखादी चुकीच टीम नांदगाव संघाला विजय करू शकते परंतु चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावरती आक्रमण जरी केलं तरी वागेश्वर रोड हा संघ मैदानाच्या आतमध्ये जिंकत असताना पाहायला मिळेल. राज मोरे स्लोवर 1 करत असताना गतीमध्ये परिवर्तन करत असताना चुकी झाली आहे. ज्या संधीची गरज होती टीम नांदगाव संघाला ती संधी मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करून दिली आहे राज मोरेनं. आता 1 बॉल 6ची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच. आता पुन्हा एकदा फत कलबासकर की पुन्हा एकदा गोलंदाज राज मोरे कमबॅक करत असताना पाहायला मिळतील. 1 बॉल 6 धावा. आता पुन्हा एकदा मॅच येते मुरुड तालुका की रोहा तालुका. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडेल. 1 बॉल 6ची आवश्यकता असताना हिरो कोण ठरेल. राज मोरे की बॅटिंग करत असताना ज्या आघाडीला आलेत संघ अडचणीमध्ये सापडला आता मार्ग दाखवायचा आहे. फत कलबासकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 1 बॉल 6 धावा. आता गोलंदाजावरती प्रेशर आहे. आता गोलंदाजावरती दडपण आपल्याला पाहायला मिळालंय. किंबहुना राजच्या विरोधामध्ये एक षटकार सुद्धा आलाय परंतु राजनं प्रभावित केलंय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच. आता दडपण फक्त आणि फक्त असेल गोलंदाज राज मोरेवरती. आता फक्त आणि फक्त बॅट चालवायची आहे. फत कलबासकरला स्वतःचं अस्तित्व दाखवून द्यायचं आहे. का मला मुरुड तालुक्याचा बाहुबली म्हणतात ते त्याला सध्याच्या घडीला दाखवायचं. राज की फत की राज. 1 बॉल 6. 1 बॉल 6. फटका तर समोरच्या दिशेला एक्झिक्यूट केलाय. एलिव्हेशन मिळालं नाही. या मॅच जिंकली आहे टीम वागेश्वर रोट या संघाने. शेवटच्या क्षणाला मॅच मध्ये शिरकाव पुन्हा एकदा केलाय आणि आज मुरुड तालुक्यातील बलाढ्य संघाला पराभूत करत असताना या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा रोहेकरांचं आणि रोटकरांचं अस्तित्व दाखवून दिलंय टीम वागेश्वर रोट या संघाने. वेल प्लेड बोथ टीम. दोन्ही टीमचा खेळ खूप सारा चांगला आपल्याला पाहायला मिळाला आहे. तत्पूर्वी या मॅचचा हिरो अर्थातच प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार या पारितोषिकाकडे वळूया. ज्याच्या बॅटमध्ये तब्बल धाबा पाहायला मिळाल्या. पूर्वार्धामध्ये 34 तो वागेश्वर रोड संघाचा 1 साइड हिरो राणा मोरे ठरतोय प्लेअर ऑफ द मॅचचा हिरो. मुरबीच्या अड्ड्यात